नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे जानकी आणि ऋषिकेश आता खूपच म्हणजे ते पुन्हा जिद्दीने कामाला लागलेले आहेत. कारण त्यांच्याकडे जे पैसे होते ते सगळे पैसे संपलेले आहेत. कारण माणुसकीच्या नात्याने त्या दोघांनी जेवढे पैसे होते तेवढे सगळे पैसे हे त्यांनी दिलेले आहेत. ते म्हणजे ते पैसे त्यांनी दिलेले असतात ते आपल्या सगुणाला आणि सगुणाला मदत केलेली असते. सगुणाला जेव्हा त्यांनी मदत केलेली असते तेव्हा एक मोठी गोष्ट घडत असते. ती म्हणजे तेव्हा त्यांनी विचारही केलेला नसतो की कोणत्या परिस्थितीमध्ये आपण हे सगळं केलेलं आहे. त्यांनी फक्त एकच विचार केलेला असतो, तो म्हणजे काहीही झालं तरीही आपल्याला माणुसकीच्या नात्याने सगुणाची मदत करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी ती मदत सगुणाला केलेली असते. या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याही डोक्यातही येत नाही की आपण जी ही मदत करतोय त्यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो, आपण खूप मोठ्या संकटात सापडू शकतो. परंतु या कोणत्याही गोष्टीचा विचार त्यांना करायचा नसतो. त्यांच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता आपल्यासाठी सगुणा वाचणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांनी ती मदत केलेली असते. हे सगळं सौमित्राला समजलेलं असतं. सौमित्र विचार करू लागतो की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांनी हे जे पैसे आहेत ते सगळे हॉस्पिटलमध्ये भरलेले आहेत. आता ओवीच्या शाळेत भरायलाही त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. हे सगळं गुलाबने सांगितलेलं असतं. तेव्हा सौमित्र म्हणतो काहीही करून मला त्यांची मदत करणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी ऐश्वर्या मात्र इतकी नालायक असते, ती प्रत्येक वेळेस आता त्रास देण्याचंच काम करत असते. तिने जानकी आणि ऋषिकेशला घराच्या बाहेर काढलेलं असतं, पण तिचं पुढचं टार्गेट असतं ते म्हणजे तिला आता त्रास द्यायचा असतो तो म्हणजे इकडे सौमित्र आणि अवंतिकाला. ती म्हणते की त्यांच्या दोघांच्या डोक्यात खूप हवा भरली आहे ना, आता मी त्यांना दाखवून देणार आहे की मी काय करू शकते असं म्हणत तिने ठरवलेलं असतं. आणि इकडे सौमित्र त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या येते आणि सौमित्राच्या खांद्यावरती हात ठेवते आणि तेवढ्यात त्याला वाटतं की अवंतिका आलेली आहे. कारण आता घरात तर दुसरं कोणी नाही आहे की जो सौमित्राच्या खांद्यावरती हात ठेवू शकेल. हे सगळं घडलेलं असतं. परंतु तिथं आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या सौमित्राच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा सौमित्राला माहिती नसतं. सौमित्र म्हणत असतो, अवंतिका अगं ही जी केस आहे ना, या संदर्भात मला तुझ्याशी बोलायचंच होतं. बरं झालं तू आलेली आहेस. तेव्हा मात्र तिथे सगळ्यांच्या समोर घडत असतं आणि त्याच वेळी तिथे सौमित्र असतो. सौमित्र म्हणतो तू कशाला आलीस इथे. सौमित्राला खरं तर राग आलेला असतो, कारण ती ऐश्वर्या असते. सौमित्राच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो कारण काहीही झालं तरी ऐश्वर्याच्या डोक्यातून अजूनही सौमित्रबद्दलचं जे प्रेम आहे ते मात्र कमी झालेलं नसतं. तिला अजूनही सौमित्रच हवा असतो. जरीही ती सारंगसोबत लग्न करून आलेली असली तरी सारंगसोबत तिने संसार मात्र सुरू केलेला नसतो. सारंग आणि ते दोघंजण सेपरेट राहत असतात. जरी जगाच्या समोर ते दोघंजण नवरा बायको म्हणून वावरत असले तरीही त्यांच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं असं कोणतंही नातं नसतं. आणि त्याचबरोबर सौमित्र हा खूपच तिथे वैतागलेला असतो. सौमित्राला कळलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या खूपच विचित्र पद्धतीने घडत आहेत. इकडे आता जानकी ही ओवीच्या शाळेत गेलेली असते. ओवीच्या शाळेमध्ये तिथल्या टीचरला ती बोलत असते आणि त्याच वेळी ओवीच्या शाळेत गेल्यानंतर त्या टीचर तिला म्हणतात की नाही, तुम्हाला एवढी फी भरावी लागेल. ओवी बिचारी रडू लागते. ओवीला कळत नसतं की आता मला शाळेतून काढून टाकणार की काय, कारण माझ्या आईबाबांकडे आता पैसे नाही आहेत भरायला. जानकी म्हणते की आत्ता आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आत्ता आम्ही एवढे भरतो असं म्हणत जानकी बोलत असते. परंतु त्या टीचर काही ऐकायला तयार नसतात. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आम्ही मात्र हे ॲक्सेप्टच करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. ओवीची समजूत जानकी घालू लागते आणि जानकी म्हणत असते की नाही बाळा, काळजी करू नको, मी आहे ना, मी करेल काहीतरी. आणि जानकीने पूर्ण तयारी केलेली असते. काहीही झालं तरीही आपल्या ओवीच्या डोळ्यात अश्रू येऊ द्यायचे नाहीत हे सगळं ठरवलेलं असतं. ते म्हणजे इकडे जानकी आणि ऋषिकेशने काहीही झालं तरी ओवीसाठी ते कोणत्याही गोष्टीची तयारी करत असतात आणि त्यांचं सगळं ठरलेलं असतं. आता जानकी आणि ओवी घरी येतात. जानकी म्हणते काहीही करून मला माझ्या ओवीच्या डोळ्यामध्ये अजिबात अश्रू नको आहेत.
मला ओवीसाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणत तिने विचार करत असते. त्याचवेळी तिने देवपूजा करत असते आणि त्या देवाऱ्याला असलेला तो जी पेटी आहे त्या पेटीला असलेलं डिजिटल लॉक आहे आणि ते डिजिटल लॉक इकडे जानकीच्या हाताला लागतं आणि जानकीच्या हाताला ते डिजिटल लॉक लागल्यानंतर जानकीला विचार करायला लागते की हे सगळं काय झालेलं आहे, कारण हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे हा विचार जानकीच्या डोक्यात आलेला असतो आणि जानकी पाहत असते आणि तेव्हा जानकी ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते. जानकीला तो पासवर्ड माहिती नसतो, पण जानकीला हे माहिती असतं की ऋषिकेशला तो पासवर्ड माहिती आहे. मग जानकी ऋषिकेश येण्याची वाट बघू लागते. जानकी ऋषिकेश आल्या त्याला सांगू लागते की अहो आपल्याला नानांकडून ते आलेलं आहे ते देवघर, पण त्याला एक कप्पा आहे आणि त्या कप्प्याला एक लॉक आहे. सकाळी ना साफसफाई करत होते तेव्हा तिथे माझं कापड अडकलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे असं जानकी ऋषिकेशला सांगते आणि ऋषिकेश म्हणतो थांब पाहूया. तेव्हा जानकी म्हणते त्याला डिजिटल लॉक आहे. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी आपल्या घरामध्ये जेवढे डिजिटल लॉक होते ना ते सगळे मला माहिती आहेत त्याचे पासवर्ड. जानकी म्हणते खरंच? तेव्हा ऋषिकेश सांगतो की हो आणि मग तो जानकीला म्हणतो की मला माहिती आहे त्याचा पासवर्ड आणि मग जानकी म्हणते बघा बरं उघडून काय आहे त्याच्यामध्ये असं, कारण नानांनी आवर्जून हा देवारा आपल्या नावावरती का केलेला आहे त्याच्यामागं काहीतरी सत्य असेल ना. आणि मग ते लॉक उघडलं जातं तेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या समोर येतं ते म्हणजे नानांचं मृत्यूपत्र आणि या गोष्टीमुळे ते मिटणार असतात ते म्हणजे नाना आणि ऋषिकेश जानकीमधले गैरसमज. म्हणजे नानांनी खरंच मृत्यूपत्र बनवलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी ऋषिकेश आणि जानकीला काहीच दिलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात का हे सगळं त्याच्यामध्ये पाहायला मिळणार असतं. जानकी आणि ऋषिकेश ते मृत्यूपत्र पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो, कारण त्या मृत्यूपत्रानुसार तर घडत असतं ते वेगळंच असतं. त्या मृत्यूपत्रानुसार ते रणधीर इंडस्ट्रीज जी आहे म्हणजे सुमित्रा इंडस्ट्रीज जी आहे ती कम्प्लिटली ऋषिकेशच्या नावावर असते. त्याचबरोबर जो आशीर्वाद बंगला असतो तो जानकीच्या नावावर असतो. घरातलं सोनं नाणं पैसा हा सुमित्राच्या नावावर असतो. ऐश्वर्याच्या नावावर नानांनी काहीही केलेलं नसतं. शेतीवाडी असते ती सारंगच्या नावावर केलेली असते आणि फार्म हाऊस आणि बाकीचे जे काही प्रोजेक्ट असतात ते शर्वरी आणि सौमित्राला दिलेले असतात. मग हे मृत्यूपत्र खरं असतं. मग आता राहिला प्रश्न, जे मृत्यूपत्र ती ऐश्वर्याने दाखवलेलं आहे ते कोणतं आहे हा प्रश्न उभा राहतो आणि तेव्हा मात्र धक्का बसतो आणि त्याचबरोबर इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघंही ढसाढसा रडू लागतात, कारण आपण नानांच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला होता. आपले नाना आपल्याशी कधीच चुकीचं वागू शकत नाहीत आणि त्याचबरोबर जानकी म्हणते की आता मला काही करून नानांची भेट घेतली पाहिजे, कारण अशी कोणती गोष्ट घडलेली होती म्हणून नानांना हा निर्णय घ्यायला लागलेला होता हा विचार जानकीच्या डोक्यात आलेला असतो. त्याचबरोबर इकडे सौमित्र आणि अवंतिका विचार करत असतात. जानकी वहिनींच्या घराच्या बाहेर जी बाई आलेली होती त्या बाईने तो बॉक्स ठेवलेला होता. तिने म्हातारी होती आणि आत्तापर्यंत आपल्या ह्या एरियामध्ये सफाई कामगारांमध्ये म्हातारी अशी कोणीच नाही आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं आणि ते दोघं जण शोध घेऊ लागतात. तेव्हा जानकीला ते विचारतात, कारण अवंतिकाने ऐश्वर्याच्या केसामध्ये पांढरं पाहिलेलं असतं आणि तिला विचारलं असतं, तिनं सांगितलेलं असतं की ते पेंट आहे म्हणून, पण ते पेंट असूच शकत नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये वेगळंच घडलेलं असतं. सौमित्र आणि अवंतिका हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि ते दोघं जण सगुणाला भेटायला जाणार असतात. सगुणाला भेटायला गेल्यानंतर सगुणा मात्र रडत असते, ती घाबरलेली असते. सगुणाला ते विचारू लागतात की काय झालंय, असं का करतेस सगुणा, तू असं काय प्रॉब्लेम झालेला आहे हे सगळं सगुणाला विचारलं जात असतं, परंतु सगुणा काहीच सांगत नसते, ती घाबरलेली असते. तेव्हा मात्र इकडे सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या भेटायला आलेली, ऐश्वर्या काय बोललेली आहे का. अवंतिका म्हणते की सौमित्र तू बाहेर थांब, मी सगुणाशी बोलून घेते, कारण अवंतिका एक वकील आहे पेशाने. तिला माहिती आहे की आपण कशा पद्धतीनं बोलल्यानंतर समोरच्याच्या मनातील भीती जाऊ शकते. मग ती सगुणाला म्हणू लागते की काय झालंय सगुणा, तुला कशाची भीती आहे मला सांग एकदा, कारण तुला काय झालंय का, तुला कोणी त्रास दिलाय का. तेव्हा सगुणा रडायला लागते आणि सगुणा समोर असलेला CCTV कॅमेरा जो आहे तो अवंतिकाला दाखवते. सगुणाने CCTV कॅमेरा अवंतिकाला दाखवल्यामुळं एक मोठी गोष्ट घडते, ते म्हणजे अवंतिकाच्या लक्षात येतं. सगुणाला काही बोलता येत नाही, पण तिने एक खून करून आपल्याला सांगितलेलं आहे, तिनं काही पुरावे आपल्याला दिलेले आहेत हे लक्षात येतं
आणि मग अवंतिका म्हणते, असं आहे का? पण सगुणा, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत, तुला काहीही होऊ देणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सगुणा घाबरलेली असते, ती रडत असते. अवंतिका जाते आणि हॉस्पिटलमधील ते CCTV फुटेज पाहते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं, ऐश्वर्याने सगुणाला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिच्या ज्या जखमा असतात त्या दाबलेल्या असतात. त्यावेळेस सगुणाच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. मग सगुणा तिथे रडत आहे हे लक्षात आल्यानंतर तिथला ऐकण्याचा प्रयत्नही अवंतिकाने केलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणालेली असते, आता हात भाजलेले आहेत, तोंड शिल्लक आहे, ते कायमचं मी तुझं पांढऱ्या पट्ट्या लावून ठेवू शकते, एवढं लक्षात ठेव. आणि तेव्हा मात्र इकडे अवंतिकाच्या लक्षात येतं, म्हणजे ही धमकी ऐश्वर्याने दिलेली आहे. म्हणजे ऐश्वर्याने धमकी दिलेली आहे की काहीही झालं तरी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, हे इकडे लक्षात येतं, ते म्हणजे अवंतिकाच्या. आणि त्याचबरोबर इकडे अवंतिका घाबरलेली आहे ही गोष्टही लक्षात येते. आणि त्याचवेळी इकडे सौमित्रला ती सांगते, म्हणते, सौमित्र, असा प्रॉब्लेम झालेला आहे. सौमित्र म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं? तेव्हा अवंतिका सांगते, हो सौमित्र, हे CCTV फुटेज बघ, मी आत्ताच पाहिलेलं आहे. आणि इकडे अवंतिकाला या सगळ्या गोष्टी कळत असतात. आपण कशा पद्धतीने लोक मॅनेज केली पाहिजेत, लोकांशी कशा पद्धतीनं बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिला चांगल्याच ठाऊक असतात. कारण ती हे काम करत असते, गेली कित्येक दिवस ती हे काम करत असते. त्यामुळं तिला ह्या गोष्टी चांगल्याच जमत असतात. आणि त्याचबरोबर तिने म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही आपल्याला आता विचार केलाच पाहिजे, असं म्हणत तिने ते सगळं कॅमेऱ्याचं फुटेज असतं ते स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं. आणि तिने विचार करायला लागलेली असते की आता मी या सगळ्या गोष्टी शांतपणे पाहणार आहे. आणि मग तिने त्या गोष्टी शांतपणे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं आणि ऐश्वर्याने धमकी दिल्याचं सत्य हे सर्वांच्याच समोर येतं. म्हणजे ऐश्वर्याने धमकी दिलेली आहे अवंतिकाला, हे इकडे सगुणाला, की तुला मी मारून टाकणार आहे. तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात, सगळेजण विचार करत असतात की म्हणजे ह्या ऐश्वर्याची मजल इतकी गेलेली आहे की ही इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. आणि आपण सगळेजण फक्त शांत राहून हे सगळं पाहायचं आहे, या गोष्टी मात्र सहनच होत नसतात. तेव्हा सगळेजण विचार करू लागतात, नाही, आता आपण शांत राहायचं नाही, आता आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. कारण ही ऐश्वर्या आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या जीवावर उठलेली आहे. आणि आपल्याला काहीही करून ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला वाचवणं गरजेचं आहे, हे अवंतिका आणि सौमित्रांनी ठरवलेलं असतं. कारण या सगळ्यामध्ये जर ओवीचा जीव गेला असता तर किती अवघड गोष्ट होती. ओवीला जर काय झालं असतं तर काय केलं असतं आपण, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचमुळं यांनी ठरवलेलं असतं की आता ह्या ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवायची. आणि मग सौमित्र आणि अवंतिका लगेचच जातात, ते म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये. ऑलरेडी पोलीस कंप्लेंट तर फाईल केलेली असतेच. तिथं गेल्यानंतर ते सांगू लागतात की आम्हाला काही पुरावे मिळालेले आहेत. ऐश्वर्या रणदिवे जी आहे तिने येऊन हिला धमकी दिलेली आहे. आणि अशी धमकी देणं, एखाद्या पेशंटला बोलणं, हे म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे ऋषिकेश आणि जानकीला. त्यांनाही कळलेलं असतं की हे सगळं करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. म्हणजे हे सगळं कारस्थान रचलं गेलेलं होतं, ते आपल्यासाठी रचलं गेलेलं होतं. आणि तिथे बिचारी सगुणा अडकलेली होती. आणि इकडे गुलाब पण रडत असतो. आता ह्याच गोष्टी मिळालेल्या असतात, पण आता ती म्हातारी बाई जी आहे ती तीच आहे का, हे शोधणंही महत्त्वाचं असतं. आणि मग इकडे सौमित्र येतो आणि तो ऋषिकेशला सर्व गोष्टी सांगू लागतो. अवंतिकाची तब्येत, आता इथं सगुणाची तब्येत बरी झालेली असते, डॉक्टर तिला डिस्चार्ज देतात. तेव्हा इकडे गुलाबला जानकी आणि ऋषिकेश सांगतात की आपण सगुणाला आपल्या घरी घेऊन जाऊया. जानकी म्हणते की मी घरी तिची काळजी घेईल, कारण घरी तुझ्याशिवाय घरी कोणीच नाही आहे, तर तिची काळजी घेणं अवघड जाईल. त्यापेक्षा गुलाब, सगुणाला आपण इकडेच्या घरी घेऊन जाऊया. तेव्हा गुलाब म्हणतो की चालेल, जाऊया आपण तिला घेऊन तिथे. पहिल्यांदा गुलाब नाहीच म्हणत असतो, पण ऋषिकेश आणि जानकी ऐकायलाच तयार होत नाहीत. हे लक्षात आल्यावर गुलाब त्या गोष्टीसाठी तयार होतो. आणि ऋषिकेश, जानकी आता सगुणाला घेऊन त्यांच्या घरी जातात. सौमित्र आणि अवंतिकाने पोलिसांची भेट घेत त्यांना पुरावे दिलेले असतात. आणि त्यानंतर आणखी काही पुरावे
तर ऋषिकेशच्या घराच्या बाहेर एक CCTV कॅमेरा असतो, जिथे ऐश्वर्या लपून बसलेली असते. बरोबर ते सगळं त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं असतं आणि तो कॅमेरा हाती लागतो तो म्हणजे सौमित्रा आणि अवंतिकाच्या. कारण ते शोध घेण्यासाठी पोलिसांना घेऊन तिथे पोहोचलेले असतात आणि पोलीस घटनास्थळी काय घडलेलं आहे ते पाहत असतात. त्याचा पंचनामा तर करून ते गेलेले असतात, पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलेला नसतो तो CCTV कॅमेरा. आणि आता त्यांच्या लक्षात आलेला असतो तो CCTV कॅमेरा आणि त्यामुळं ते फुटेज पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं की ती ऐश्वर्या आहे. अशा प्रकारे हॉस्पिटलमधील आणि ऋषिकेशच्या घराबाहेरील CCTV फुटेज पोलिसांना देत अवंतिका आणि सौमित्रने ऐश्वर्या विरोधात तर मोठा सापळा रचलेला आहे. आता पोलीस ऐश्वर्याला अटक कधी करणार आणि त्यात ती कशी अडकली जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.